नमस्कार, रुचिरा कुकिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत प्रसादाचा शिरा। अगदी मऊ लुसलुशीत असा शिरा तयार होणार आहे। त्यासाठी लागणार आहे 1.25 किलो तूप, 1.25 किलो साखर, 1.25 किलो बारीक रवा। आपण कढई गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये तूप टाकून घेऊ। तूप टाकून झाले की त्यामध्ये रवा टाकू। रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे गॅसची आणि कंटिन्यूस हलवायचे आहे म्हणजे खाली लागणार नाही। इथे मी ॲल्युमिनियमची कढई घेतलेली आहे आणि परतवून घेत राहायचे आहे। परतवून झाल्यानंतर त्यावर अशी हळूहळू तुपाची एक लेयर यायला लागेल आणि इकडे 4 लिटर दूध गरम करायला ठेवलेले आहे। तुपाची वरती अशी पूर्ण लेयर दिसली की समजायचे रवा भाजून झालेला आहे आणि अजून एक की तो खुरपीला लागणार नाही। खुरपी क्लीन निघाली म्हणजे समजायचं की रवा भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण गरम केलेले दूध हळूहळू थोडे थोडे दूध टाकायचे आहे म्हणजे रवा एकदम वर येणार नाही आणि त्याची वाफ पण हाताला बसणार नाही। त्यासाठी थोडे थोडे दूध टाकायचे आहे आणि परतवत राहायचे आहे। राहिलेले दूध पण टाकून घेऊया आणि परतवत राहू। चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। राहिलेले सर्व दूध टाकलेले आहे। सर्व बाजूने ते मिक्स करून घेऊ। इथे आपल्याला कंटिन्यूस हलवायचे आहे। आता त्यावर परात झाकून ठेवू। इथे तडका पॅन घेतली आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप टाकलेले आहे। त्यामध्ये काजू तुकडा, बदामाचे तुकडे आणि किसमिस हे परतवून घ्यायचे आहे। खूप जास्त परतवायचे नाही आहे, फक्त गरम करून घ्यायचे आहे। हे परतवून झालेले आहे। आता परात काढून घेऊ। हे 5 मिनिटासाठी आपण वाफेवर ठेवलेलं होतं। आता यामध्ये साखर टाकून पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले। साखर सर्व बाजूने मिक्स करायची आहे। साखर छान मिक्स झालेली आहे। आता यावर परात ठेवून एक 10 मिनिटासाठी वाफेवर ठेवले होते। आता पुन्हा तो परतवून घेऊ। त्यावर साईडने असे तूप सुटलेले दिसेल म्हणजे समजायचे की प्रसाद तयार झालेला आहे। खूप छान असा मऊसूत प्रसाद तयार होतो। आता आपण जे काजू बदाम तुकडा गरम केलेले होते ते त्यामध्ये मिक्स करून घेऊ। हे पूर्णपणे सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचे आहे आणि यावर गार्निशिंगसाठी बदामाचे फ्लेक्स टाकलेले आहेत। असा आपला प्रसादाचा लुसलुशीत मऊसूत प्रसाद तयार झालेला आहे। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी रुचिरा कुकिंग क्लासेसला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।